रामकृष्ण हरी माऊली. एकादशीच्या दिवशी पालखी सोहळ्यांचे महत्व अनन्य साधारण आहे. या पालख्यामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची व पैठणहून संत एकनाथांची आणि सासडहून संत सोपानदेवांची पालखी निघते. पालख्यांचा हा सोहळा अवर्णनीय असतो. भक्त मंडळी या पालख्या घेऊन भक्त पुंडलिकेच्या भेटीस आषाढी महिन्यात ऊन वारा पावसात भिजत फारच मोठे अंतर पायी चालत पंढरपूरकडे वाटचाल करतात. या पालखी सोहळ्यात 3 ते 4 लाखाहून अधिक वारकरी सहभागी होतात. विठ्ठलांच्या भक्तीत तल्लीन होऊन संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगाच्या तालावर टाळ मृदुंग यांच्या निनादात वारकरी फुगडी खेळत, विविध खेळ खेळत आणि रिंगण करून अभंग म्हणत पालखी खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन चालतात. दररोज थोडेफार अंतर अथवा काही मैल अंतर हे वारकरी चालत असतात. 15 ते 16 दिवस वारकरी हे अंतर चालत असतात. रात्रीच्या वेळी रस्त्यात लागलेल्या गावामध्ये मुक्कामास थांबतात. जेथे यांचा मुक्काम होतो त्या गावातील गावकरी मंडळी वारकऱ्यांसाठी जेवणाची, औषधांची, झोपण्याची व्यवस्था करीत असतात. यातून आपणास मोठे पुण्य मिळते असे समजले जाते. वारकरी मंडळी ही भक्तीत रंगलेली, सदाचारी, निर्व्यसनी असते. वारकऱ्यांच्या गळ्यात माळ व कपाळावर बुक्क्यांचा टिळा लावलेला असतो. त्यांच्या हातात टाळ, एकतारी मृदुंग व डोक्यावर टोपी आणि शरीरावर पांढरा शर्ट आणि पायजमा किंवा धोतर असा पोशाख पुरुष मंडळीचा असतो. स्त्रिया नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभागी होतात. असा अवर्णनीय सोहळा, याची देही, याची डोळा पाहणे हे अत्यंत मोठे भाग्य समजले जाते. या दिंडीत सहभागी होण्यासाठी काही वयोमर्यादा देखील नसते. या दिंडी सोहळ्यात 2 वर्षाच्या लहानग्यापासून तर 90 वर्षाच्या थोरापर्यंत नागरिक देखील सहभागी झालेले दिसून येतात. दिंडी सोहळ्यात स्त्री पुरुष, लहान थोर सगळेच एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. अभंगाच्या ओव्या, टाळ, टिपळ्यांचा, भजन मृदुंगाचा आवाज, हरिनामाचा जल्लोष, जयघोष या सगळ्या वातावरणात भक्त आणि वारकरी तल्लीन होऊन जातात. भजन कीर्तनामुळे या सगळ्या परिसरासह आसमंत दुमदुमून जातो. या पालख्यांचे पंढरपूरला आगमन झाल्यावर चंद्रभागा नदीत आंघोळ करून विठ्ठल रखुमाईची महापूजा व विठ्ठलाच्या दर्शनानंतर वारकरी या आनंदात पावन होतो, धन्य होतो व दिंडीतील आपला सहभाग कृतार्थ होतो असे समजतात. त्यानंतर वारकरी मंडळी आपल्या घराकडे परतीचा प्रवास सुरू करतात. रामकृष्ण हरी.